इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन अज्ञात तरुणांनी तृतीयपंथीयांसह त्यांच्या साथीदारांवर हल्ला केल्याची घटना पंचवटी परिसरात घडली आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सोनाली राजेंद्र बलक वय 28 राहणार मालवीय चौक पंचवटी कारंजा या आपल्या सहकारी शिल्पा राजू जगताप व प्रवीण दयानंद महाले यांच्यासह 9 जून रोजी पहाटे अमरधाम येथून रामकुंडकडे जात होत्या। त्यावेळी शिवभोजन केंद्राजवळ दोन अज्ञात युवकांनी मोटरसायकल आडवी लावत शुभांगीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर का टाकला असा जाब विचारत वाद घातला। यानंतर आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत व फुटलेल्या बियरच्या बाटलीनं शिल्पा जगताप आणि प्रवीण महाले यांच्यावर हल्ला केला। भांडण सोडविण्यास गेलेल्या सोनाली बलक यांनाही मारहाण करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। निर्भीड ज्योत न्यूज साठी आशा मोरे करडक, संपादिका नाशिक। ही आमची गुरुबहीण सूरज गाडे उर्फ स्नेहल हिनी सागरच्या जाचाला कंटाळून शुभांगी शिंदे उर्फ सागर शिंदेच्या जाचाला कंटाळून मागच्याच वर्षी गोळ्या खाऊन याच सिव्हिल हॉस्पिटल मध्ये तिचा उपचार चालू असताना तिचा जीव गेला। का तर तिच्या हप्त्यामुळं, तर तिच्या पैशामुळं सागर तिला पैशासाठी टॉर्चर करायचा, तिला मारायचा। पण तिने या गोष्टी कोणाला सांगितल्या नाही। तिने या गोष्टी फक्त आम्हाला सांगितल्या, मला म्हणजे शिल्पाला सांगितल्या, स्वातीला सांगितल्या। मला कधी मध्ये फोन करायची, मला फोन करण्यास सुद्धा मनाई केली होती सागर शिंदेने हिला, का तू सोनालीला फोन लावायचा नाही, सोनालीला काही सांगायचं नाही। ही केस पण सागर शिंदे उर्फ शुभांगी शिंदे यांनी नाशिक रोड दाबली केस। हा बिचारा मेला असं अजून कोणी मरायला नको, अजून कोणत्या किन्नराचा बळी जायला नको। याच्यामुळे पोलीस प्रशासनाला खरंच सांगते, हात जोडून विनंती आहे, तुम्ही या गुन्ह्याची दखल घ्या आणि या सागर शिंदेवर सक्त कारवाई करा आणि पूर्ण किन्नर समाजाला न्याय मिळवून द्या। जय अंबे, जय श्री महाकाल, राधे राधे।